ती पुढची निवडणूक आली तर त्या निवडणुकीच्या वेळी माझा जो वॉर्ड होता त्याचे 4 तुकडे झाले आणि त्या 4 तुकड्यातले 3 तुकडे हे महिलांकरता रिझर्व झाले आणि 1 तुकडा ओबीसी करता रिझर्व झाला. मी म्हटलं चला आपला नमस्कार झाला. सकाळी 5 वाजता शिट्टी वाजवत फिरणारा नगरसेवक, फार पॉप्युलर अतिशय. एक दिवस मला ते असं म्हणाले की अरे तुझ्या स्कूटर आहे का? म्हटलं आहे. मग म्हणे चल मी डबल सीट आपल्याला मंदिरात जायचं. चला म्हटलं जाऊ. तर प्रकाशजी म्हणजे असा अवलिया माणूस, त्यांनी म्हटलं गेलो आम्ही मंदिरात गेलो. म्हटलं त्या टेकडीच्या हनुमान मंदिरात गेलो तर म्हणाले एक नारळ घे. नारळ आता म्हणे हा नारळ फोडताना तू एक मला आता शब्द असा दे की मी जे म्हणेन तू ऐकशील. मी म्हटलं कठीण आहे, काय म्हणतील? म्हटलं सायकल चालव म्हटलं तर आपल्याच्याने काही होत नाही. आता शाळेपर्यंत चालवली, आता स्कूटरची सवय आहे. म्हटलं हे जास्तीत जास्त हेच म्हणतील की फार लठ्ठ झालाय, उद्यापासून सायकल चालव. पण ते म्हणाले नाही म्हणावंच लागेल. घेतलं आम्ही प्रसाद घेत असं पारात बसलो. ते मला असं म्हणाले की माझी अशी इच्छा आहे की माझ्या जागेत तू निवडणूक लढावी. मी म्हटलं प्रकाशजी तुमचं एवढं सगळं चांगलं काम आहे आणि मी माझ्या मनाची तयारी केली आहे आणि मला खूप माझं वयच किती आहे, 26 वर्षाचं वय आहे. त्यामुळे मी अजून पुढच्या वेळेस लढेन, पक्षाचं काम करेन. नाही म्हणाले, मी हे मनाशी ठरवलंय की तुझं काम चांगलं आहे आणि तुझ्यासारख्या माणसाची आवश्यकता आहे आणि आता तू नारळ फोडलाय त्यामुळे माझं म्हणणं तुला ऐकावंच लागेल. हा प्रसाद खा. आता निर्णय झाला.